आय एम निलिमा फ्रॉम CPW1 आणि मला तुम्हाला विचारायचं होतं तुमच्याबद्दल आणि तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये किती वर्षापासून? मी 98 पासून आहे, म्हणजे मला आता 27 इयर्स कम्प्लिटेड झाले. 27 इयर्स या कम्प्लिटेड. अच्छा. आता जसे आमची ऑडियन्स आहे जी फ्लॅट बघते आहे स्वतःसाठी, बायर्स आहे आणि जे ठाण्याचे लोक आहेत त्यांना पण म्हणजे माहिती करायचं आहे, म्हणजे एकाची प्रॉपर्टीचे रेट्स काय आहे, म्हणजे काय बघायला पाहिजे, कोणत्या लोकेशन वगैरे बघायला, तर तुम्ही थोडी इन्फॉर्मेशन देऊ शकता? हो या. आपल्याकडे ठाणा सिटी जे आता आपण जे बोलतोय ठाणा सिटी बद्दल, तर हा ठाणा सिटीचं सेंटर प्लेस झाली आहे. इथून आता मेट्रो पण आहे, नाशिक पुणा मेट्रो सिटीज जे आहेत त्या पण कनेक्टेड आहे. आणि आता अहमदाबाद गुजरात ही जी हाय स्पीड ट्रेन आहे ती पण आपल्या ठाण्यातूनच जाणार आहे. आणि म्हणजे आता मी म्हणतो 50% डेव्हलपमेंट झालेली आहे ठाण्याची आणि आता 50% बाकी आहे. घोडबंदर रोड, भिवंडी साईड आणि कल्याण साईड ही ती राहिलेली आहे. तर इथे खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे आणि इकडचं सगळ्यात म्हणजे मला कनेक्टिव्हिटी सगळ्यासाठी एकदम फास्ट आहे. तुम्हाला कुठे जाण्याला हे होणार. आणि मार्केटिंगसाठी म्हणाल तर मार्केटिंग आमचं कामच आहे. तर मार्केटिंगमुळे इथे खूप ट्रान्सपरन्सी आहे बिल्डर्सकडे. म्हणजे बरेचसे इथे जे बिल्डर्स आहेत किंवा सबमरीनचे प्रोजेक्ट्स आहेत किंवा अनेक, आता आम्ही यांच्यावर सगळ्यांवर काम करतो, तर इथे बरचशी ट्रान्सपरन्सी आहे. तुम्ही म्हणजे कोणी फ्लॅट घ्यायला आलं तर तुम्हाला असं ठाण्यात दिसणार नाही की इथे चिटिंग झाली ठाणा सिटीमध्ये नाही. ऑल इज इन रजिस्टर्ड इन रेरा, ऑल कॉम्प्लेक्स अँड ऑल इज. आणि स्ट्रिक्ट आहे इथे, कम्प्लिटली स्ट्रिक्ट आहे आणि एकमेकांना खूप चांगलं कोऑपरेशन आहे. म्हणजे बायर्स, बिल्डर्स आणि कस्टमर्स आणि ब्रोकर्स या तिघांमध्ये खूप चांगलं कनेक्टिव्हिटी आहे ठाण्यामध्ये आहे. हे इथे ठाण्यातच दिसेल तुम्हाला. मुंबईचे पण बसेस इथेच राहिले येतात आणि गुजरातचे इथेच येतात. आणि बोरिवली टनेल होत आहे ठाणे आणि बोरिवलीच्या मध्ये जे टनेल होणार आहे, तर तुम्ही गोरेगाव 10 मिनिटात जाऊ शकता. 20 मिनिटाचा कनेक्टिव्हिटी होणार. अंडर तुमच्या येऊर हिल्सच्या खालून जर बोगदा टनेल काम चालू झालं ऑलरेडी, तर तुम्हाला घोडबंदरला वळसा घालून यायचं नाही. 20 मिनिट्स तुम्ही पुढे जर गेलात त्या टनेल मधून गेलात की डायरेक्ट वेस्टर्न. एवढी कनेक्ट. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, ठाण्यातले भाव इन फ्युचर हे वाढणार आहे घोडबंदर पट्ट्यात. म्हणजे काही लोक आहेत, तुम्हाला असं मार्केटमध्ये काय जास्त लोक इन्व्हेस्ट करतात आहे या स्वतःसाठी बाय करतात फ्लॅट? नाही, इन्व्हेस्टमेंट स्वतःसाठी बायर्स खूप चांगला डिमांड सगळ्यात जास्त ठाण्यात आहेत. आणि तुम्ही जर मागच्या बॅक रेकॉर्ड काढाल तर मुंबईच्या बरोबर एक 10% लेसने पण इथे बुकिंग तेवढेच होत आहेत. हा, म्हणजे मुंबईला जर 100 बुकिंग झाल्या इन ॲन ॲव्हरेज, तर 90 बुकिंग ठाण्यातल्या होतातच त्याच्याबरोबर. दुसरा सवाल आहे माझा, म्हणजे जे लोक 30च्या खाली आहे या 40च्या वरती आहे, कोण जास्त बुकिंग करतात? 30 वाले IT जे प्रोफेशनल आहेत ते बँक लोन्स इमिजिएटली त्यांना हे होतं, त्यामुळे ते इमिजिएट बुकिंग करतात. आणि जे मुंबईतून स्वतःच जे राहणं इकडचे फ्लॅट्स विकून जे इकडे येतात ते 40च्या ऍव्हरेज मधले लोक इकडे राहतात ठाण्यामध्ये. दोन्ही आहेत, बोथ आहे. 30-40 बोथ. या. आणि लोक म्हणजे कोणत्या म्हणजे सीझन मध्ये जास्त बाय करतात? आता आमचा सीझन हा जो गेला ना, हा आता एक 15 ऑगस्ट महिन्यापासून जो स्टार्ट होतो तो टिल दिवाळी एंड पर्यंत होतो. हो, चांगलं आहे. आता आमचा पिकअप टाइम आहे. आम्हाला फक्त जुलै महिना थोडा स्लॅक असतो आणि एक मार्च क्लोजिंग जी असते ती एक थोडी स्लॅकनेस असते. बाकी आमचं चांगलंच आहे. आणि तुम्हाला कोणी विचारलं फर्स्ट टाइम बायर, NRI और इन्व्हेस्टर कोणते मला जास्त बरे वाटतात? आम्हाला फर्स्ट बायर्स सगळ्यात चांगले वर्ष येणार. रिझन काय? फर्स्ट बायर्स तो सगळीकडे जरी फिरून आला आमच्याकडे फर्स्ट बायर, तरी अपॉर्च्युनिटी एवढ्या चांगल्या आम्ही ऍज अ ब्रोकर आम्ही एक चांगल्या डिस्काउंट देतो. जे डायरेक्ट जाऊन तुम्हाला जर ऑनलाईन वर तुम्ही काढाल ना तर त्याच्यापेक्षा आम्ही जास्त डिस्काउंट. ही आमची मास्टरी आहे. आणि समजा तुम्हाला बाहेर देशात मासून कोण NRI बोलला का मला इन्व्हेस्ट करायचं, तर त्याचं काय? आम्ही करून देणार. हो, 100%. आणि त्याच्यामध्ये त्यांचं इन्व्हेस्टमेंटच्या मल्टिपल मध्ये जो गेन आहे, प्रॉपर्टी गेन आहे, तो त्यांना चांगली देऊन
रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ऑलवेज. मी तुम्हाला काही थोडे ना क्विक क्वेश्चन विचारते. येस. व्हॉट्स द फर्स्ट थिंग मोस्ट बायर आस्क यू, प्राइस और पोझिशन? म्हणजे जो इन्व्हेस्टर जो पैसे लावणार त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला जातो टिल पोझिशन डेट. ओके, दॅट इज इम्पॉर्टंट. ओके, बोथ आर इम्पॉर्टंट फॉर क्लायंट्स. ओके. Be honest. Yeah. How many buyers actually know what they want? Peaceful staying त्यांच्या फॅमिलीला, स्कूल्स, हॉस्पिटल्स अँड कनेक्टिव्हिटीज. दॅट्स अँड ऑक्सिजन. Okay. Which one is more confusing, flat layout or parking option? फ्लैट लेआउट ऑलवेज. या फ्लैट लेआउट अगर अच्छा रहेगा तो पार्किंग तो क्या एडजस्ट होगा. How many buyer asked for Vastu versus how many actually follow? बाथरूम अटॅच आहे. वास्तू अटॅच विचारतात लोक येतात 90%. 90%. या बट 90% जरी विचारत असले तरी बिल्डर किंवा प्रोमोटर किंवा डेव्हलपर हे पहिल्याच वास्तू कन्सल्टंटला घेऊनच ते बसवतात आर्किटेक्चर बरोबर. बिगेस्ट मिथ बायर्स स्टिल बिलीव्ह अबाउट ठाणे प्रॉपर्टी. ठाणे प्रॉपर्टीज त्यांना काय मिळतंय ठाणे प्रॉपर्टीचा? 110% रिटर्न्स मिळून. म्हणजे तुम्ही जर ऑक्सिजन याच्यामध्ये जर ग्रीनरी मध्ये घेतला तर ग्रीनरी मध्ये तुमचं 5 वर्षाने लाईफ वर्थ हायर आहे. अच्छा. आणि तुम्ही पोल्युटेड एरियात घेतलं तर तुमचं प्रत्येक मेंबर्स फॅमिलीच्या 5 इयर्सने कमी होत राईट लाईफ. Thank you so much, sir, for giving your time. Yeah. And we'll mention your detail in this week. Thank you. Thank you, sir. Thank you.